नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्या. दौंड तालुक्यामध्ये 7 जागांवरती निवडणुका जिल्हा परिषदेच्या होत्या. त्यापैकी 1 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि 6 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादित केलाय. यामध्ये वरभंड गटातील डॉक्टर गायत्री विशाल खळदकर यांचा विजय झालाय आणि त्या आज आपल्यासह आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार, आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. निवडणूक तुम्ही जिंकलाय, काय वाटतं तुम्हाला? हे माझं पहिलं इलेक्शन होतं जे मी निवडून आले. लोकांचा भरभरून प्रेम दिसला आणि जे गटातून मी उभी होती तिथं माझं माहेर, सासर आणि माझ्या सासूबाईंचं पण अजून होतं. तर सगळ्या लोकांनी आम्हाला उमेदवार आणि नातेगोतीतून उचलून प्रेम भरभरून दिलं, म्हणून आम्ही आज इथं आलो. ज्या ठिकाणी जन्मल्या त्याच ठिकाणी ते सासर आणि माहेर या दोन्ही गोष्टीतून प्रवास करतात आणि तिथून त्या विजय झाल्या, त्यामुळे ते आनंदी सुद्धा आहेत. ते असं म्हणतात, मतदारांनी मला भरभरून होते. तुम्ही निवडणूक प्रचाराच्या दरम्यानमध्ये लोकांपुढे गेलात, हात जोडलात आणि त्यांना निवडणूक आल्यानंतर काय काय करणार आहेत असं सुद्धा केलेलं आहे. तर आता तुमची त्या मतदारांसाठी काय करण्याची इच्छा आहे? तुम्ही ज्यावेळेस फिरला त्यावेळेस तुम्हाला काय चित्र दिसलं, काय लोक तुमच्याशी बोलली? मी ह्याच्या अगोदर असं सामाजिक आरोग्य सोडून दुसऱ्या विभागात कधी काम नाही केलं. तर 3 वर्ष माझे हस्बंड डॉक्टर विशाल खळदकर ऑन्कोलॉजिस्ट रूरल सेटअपमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. तर त्या प्रवासात 3 वर्षाच्या आम्हाला लोकांचे खूप जवळून बघता आलं की आरोग्य हा विषय खूप गंभीर आहे. लोकांना बऱ्याचशा गोष्टी सुविधा भेटत नाही. तर ते आम्ही बऱ्याचशा गोष्टी आणायचा प्रयत्न केला प्रायव्हेट सेटअपमध्ये. त्याला लिमिटेशन्स असतात. ते आरोग्य सेवा थोडीशी अपग्रेड करायची आपल्याला. त्याच्यानंतर शिक्षण. आता आपले मुलं गावातले अतिशय हुतपूर इंटेलिजंट आहेत, पण ना ते जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी पुणे, बारामती इकडे जावं लागतं. फक्त बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्यांना तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं आणि सगळे मुलं आपले गोरगरिबांचे आहेत. आणि तिसरं आहे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर. शाळांमध्ये रूमची अभाव, म्हणजे अटेंडन्स रेट छान झालं आहे. असं नाही की आता आपलं स्टँडर्ड एज्युकेशनचं कमी आहे. अटेंडन्स वाढले, रूम सुविधा, मुलींसाठी वॉशरूम, थोडीसं हायजीन, ह्या गोष्टीच असतात. आणि डिजिटल क्लासरूम माझं भर आहे की हे कॉन्सेप्ट आपल्या जिल्हा परिषद शाळामध्ये यावं, ज्याने की जी मुलं घर, गाव आणि कुटुंबापासून लांब जातात ते आपल्याला कमी करता येईल. मित्रांनो, नागरी सुविधांमध्ये काय लागतं, मूलभूत हक्काचे विषय काय असतात, अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. सध्या त्याच्यामध्ये शिक्षण, आणि हे शिक्षण आधुनिकतेचा प्रवास करत आहे. या आधुनिकतेच्या प्रवासामध्ये गोरगरिबाच्या मुलांचं शिक्षण हे टेक्नॉलॉजी सिस्टीममध्ये यावं, ते यांत्रिकीकरणाकडे जावं, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. त्याचबरोबर ती इथल्या दीन दुबळ्यांच्या पीडितांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण त्या डॉक्टर आहेत. एका रुग्णाची शुश्रूषा करताना, रुग्णाचं निदान करताना डॉक्टरांना जाणवतं की त्याच्या व्याधी काय आहेत आणि त्या व्याधीवर उपचार काय करावेत. याच हिशोबाने इथल्या गोरगरिबाच्या विचाराच्या व्याधी त्यांच्या लक्षात आल्या. डॉक्टरांना ते अचूक सुचलंय आणि गायत्रीताई असं म्हणतात, भविष्य काळामध्ये माझ्या गोरगरिबातील जनतेला इथे रुग्णांची सेवा उत्तम स्वरूपाची मिळेल, यासाठी मला काम करायचंय. त्याचबरोबर पीडित असलेल्या, वंचित असलेल्या, दीन दलित दुबळ्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कास धरताना आधुनिकतेकडे जाता यावं, म्हणून मी काम करणार आहे. हे अतिशय मोलाचा आणि अतिशय चांगला विचार घेऊन या डॉक्टर पुढे निघालेले आहेत. मला सांगा ताई, हा अंतिम टप्पा संपला. आता 5 वर्ष तुम्ही एका बाजूला डॉक्टर म्हणून काम करणार आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे दीन दलित पीडित वंचित असणाऱ्यांची थोडक्यात सुविधांचा आजार तुमच्या निदर्शनात येणार आहे. तर तुम्हाला आता दोन्हीकडे वेळ देताना सर्वप्रथम तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? आमचे नेते, आपले उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, तर अतिशय शिस्तीत काम करणारे नेते मानले जात होते. त्यांचीच प्रणाली आम्ही राबवणार आहे. सिस्टम ठेवणार आहे, ट्रॅकिंग ठेवणार आहे, जेणे की जी प्रायोरिटी बेसिसवर जे कामं केली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील, पाणी पुरवठा असतील, शाळे असतील, अपग्रेडेशन, हे व्यवस्थित ट्रॅकिंग करून आपलं जो शिक्षण आहे त्याचं मी पूर्ण त्याला काय म्हणतात न्याय देईल. आणि हे सिस्टम अशी डिजिटल करूयात आपण, कारण की क्लर्क वर्क जो आहे तो एक फाईल इकडून जाते तिकडे जाते, तिथे ट्रॅकिंग होत नाही. तर हे कॉन्सेप्ट आणून
आणि आपल्याला टार्गेट सेट करायचे की आपण ह्या वर्षी पहिल्या टप्प्यात काय करणार आहे, दुसऱ्या टप्प्यात कसं करणार आहे, निधी कशी आणणार आहे, हे थोडंसं आपण आहे ना ट्रान्सपरंट वेनी स्टार्ट करूयात. असं माझं पहिलं तो राहील की तो बेस तयार करू आपण सगळे आमचे ज्येष्ठ नेते किंवा जे तिथला जो वर्क कल्चर आहे त्याला हाताशी घेऊ. डॉक्टर म्हटलं की शिस्त आली. रुग्णाला तपासल्यानंतर सुरुवातीला काय द्यावं, अंतिम टप्प्यात त्याला काय औषध असावं आणि घरी जाताना त्याला काय द्याव्यात, ह्या सर्व गोष्टीचं एक प्लॅनिंग असतं. आणि म्हणून राजकारणात आल्यावर सुद्धा मी एक प्लॅनिंग करणार. पारदर्शकतेचं ते प्लॅनिंग असेल, नेत्यांचं पाठबळ त्यासाठी घेणार आणि मी एक आराखडा मतदारसंघाचा करणार. त्या आराखड्यामध्ये मूलभूत गोष्टींची काय महत्वाची गरज आहे त्याचा विषय तयार करणार आणि निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीनं मी त्या गोष्टींची कामं करणार. हे अतिशय नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची मानसिकता तयार झालेली आहे. ताई, मी तुम्हाला शेवटचं असं विचारेल की या निवडून आल्या मतदारांना तुम्ही काय संदेश देणार? त्यांना हे संदेश देईल की त्यांनी दाखवलं आहे की त्यांना आश्वासन नको, काम करणारे माणसं हवे. तर ह्यालाच आम्ही न्याय देणार, पुढं कामं करणार आणि आपला जो दौंड तालुका आहे जिल्हा परिषदेच्या निधीमार्फत त्याचा विकास करणार. मतदारांना नम्रपणाने ते असं सांगतात की तुम्ही काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलंय आणि मी आता खऱ्या अर्थानं काम करेन, अशी ते मतदारांपुढं शब्द प्रयोग सुद्धा करतात. निवडणुका झाल्या. वरवण आणि हा जो काय गट असेल या गटामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे कोण मित्र परिवार असतील, जे सहकारी असतील, जे विरोधक असतील, या सर्वांना या निमित्तानं आवाज लोकशाहीच्या वतीने एक आव्हान करतो. निवडणुका संपल्यात सर्वांनी एक व्हा, नेक व्हा, गावाचा विकास करा, गावात एकत्रित या, सर्वांच्या सुखदुःखात तुम्ही सामोरे जा. गट तटाचं राजकारण निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवा आणि आपलं गाव विकासशील होऊन दृष्टिक्षेपात कसं येईल, राज्यात देशात त्याचं नाव उज्ज्वल होईल, यासाठी सर्वांनी हातात हात मिळून काम करा. गायत्रीताईंना पाठबळ द्या, त्यांच्या चुकीच्या गोष्टींना समजून सांगा, त्यांचा विचार ऐकून घ्या. सर्व गावकरी एक व्हा. या पिंपळगाव आणि वरवण गटातील सर्वाधिक विकास सुंदर व्हावा, यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे डॉक्टर पदवी असणाऱ्या, रुग्णांच्या सेवा करणाऱ्या डॉक्टर गायत्री तुम्हाला खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून गेलेले आहे. तर त्या खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं भवितव्य उज्ज्वल करतील अशी आशा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. ताई, आवाज लोकशाहीमध्ये तुम्ही भेटला, संवाद साधला, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.